आमच्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचं महान कार्य भारत फोर्स समूहानं केलं आहे. कामधंद्यासाठी शहराकडे वळालेले गावकरी पुन्हा गावाकडे परत येत आहेत. जिथे वर्षाला कसंबसं 80,000 रुपये मिळत होते, तिथे आता 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळतं. पुरंदर तालुक्यातील काळेवाडी गावातील सागर काळे बोलत होते. भारत फोर्स समूहानं शाश्वत परिवर्तनासाठी निवडलेल्या राज्यातील 108 गावांपैकी हे एक गाव आहे. CSRमधून झालेल्या कामाचा आढावा घेताना काळे यांनी ही भावना व्यक्त केली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. यावेळी भारत फोर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी, सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी आणि CSR विभागाच्या प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे आदी उपस्थित होते. आतापर्यंत पडीक असलेल्या जमिनीत आता फळबागा फुलली आहे. अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झालेत. रस्ते, शाळा, आरोग्याच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. हे परिवर्तन बाबा कल्याणी यांच्यामुळे झालं, असं काळे म्हणाले. अमित कल्याण म्हणाले, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी आणि चांगल्या जीवनमानाला प्राधान्य दिलं आहे. समाजाने आम्हाला जे दिलं तेच या माध्यमातून समाजाला परत करण्याचा प्रयत्न होतोय. गेली 24 वर्षे हे कार्य सुरू आहे. यात याला कौशल्य विकास, डिजिटल प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीबरोबरच क्रीडा क्षेत्रावरही भर देण्यात येत आहे. जी प्रोग्रेस सुरू आहे त्याचं समाधान यापूर्वी एवढं कधी वाटलं नव्हतं जेवढं आज वाटलं. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझे कॉंग्रॅच्युलेशन्स आणि माझे धन्यवाद. ऑनरेबल मेंबर्स ऑफ द मीडिया, जसं लीनाने सांगितलं, CSR आम्ही जवळजवळ 50 वर्षापासून करतो. पण आज CSR ला एक डायरेक्शन आलेली आहे की ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो ते आम्ही मेजर करू शकतो. आणि ही मेजरमेंट जवळजवळ प्रत्येक महिन्याला होती. आणि आम्ही एक 5 इंडिकेटर्स ठेवलेले आहेत जे आम्ही मेजर करतो. गेली जवळजवळ 10-12 वर्ष त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. हे 5 इंडिकेटर्स म्हणजे पहिलं पाणी, रस्ते, लाईव्हलीहूड, शिक्षण आणि हेल्थ, स्वास्थ्य. या जर 5 गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर ते गावाची इकॉनॉमी म्हणा किंवा गावाचं जी प्रोग्रेस असते ती एक मोठ्या प्रमाणात सुधारलेली आपल्याला दिसून येते. आता आजच्या चर्चेत आम्ही जेव्हा बोलत होतो, आमचा सगळा आता प्रयोग सुरू आहे की या 100 गाव किंवा 108 गावं जी आम्ही ज्या गावात आम्ही काम करतो त्या गावांना आपण ग्रीन विलेजेस कसं करू, ग्रीन गावं कशी करू, सस्टेनेबल गावं कशी करू, तिथं सर्क्युलर इकॉनॉमी कशी काम करेल, तिथं वेस्टेज कसं होणार नाही आणि सगळ्यांचं लाईव्हलीहूड, हाऊसहोल्ड इन्कम मल्टीफोल्ड कसा वाढत जाईल, एंटरप्रेन्योरशिप कशी वाढेल, टेक्नॉलॉजीचा वापर कसा होईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढच्या वर्षापासून या बऱ्याचशा गावात आपण AI दररोज ऐकत असतो. जवळजवळ एक दिवस जात नाही जेव्हा आपल्या टेलिव्हिजनवर AIचा उल्लेख होत नाही किंवा ChatGPTचा उल्लेख होत नाही. तर आपण AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी, सेन्सर्सची टेक्नॉलॉजी आपण ह्या गावात त्यांच्या शेतीमध्ये वापरणार आहोत. आणि आमच्याकडं एवढी श्रद्धेनं काम करणारे आमचे पार्टनर्स आहेत. जसे मी काही लोकांचं नाव घेतो, शहाजी क्षीरसागर, ते शहाजी कुठं आता पण ते जवळजवळ सगळा सातारा जिल्हा सांभाळतात. आपण सागर काळ्यांना बोलताना बघितलं
ते पुरंदरमध्ये बऱ्याचशा गावात काम करतात. प्रत्येक वर्षी मला अंजिरा आणि सीताफळ पाठवतात, ते त्यांच्या बागेत येतात. असे बरीच लोक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील आपलं नाव काय, उमेश, आपण बोललात. मी गेलो होतो त्यांच्या गावाकडे. अगदी काही नव्हतं त्या गावामध्ये त्यावेळेला. आणि आंबेगाव आणि असेच रिप्रेझेंटेटिव्ह आहेत की ते बरेच वर्ष या खेडेगावातल्या मुलामुलींना शिक्षण देतात, त्याला त्यांचा प्रोग्रेस कसा होतो ते बघतात. असे बरेचसे आपल्याकडे NGOs आहेत आणि हे सगळे आमच्याबरोबर काम करून जे आम्ही जे एक लक्ष ठेवलंय की आपण ह्या 100 किंवा 108 गावात आपण कशी सुधारणा करू शकू, त्यांना कसं ग्रीन विलेजेस करू शकू, त्यांना कसं मॉडर्न सोसायटी करू शकू आणि त्यांचं उत्पन्न आपण कसं वाढवू शकू, याकडे आपण लक्ष देत असतो. आमचं अल्टिमेट एम आहे की रिव्हर्स मायग्रेशन व्हायला पाहिजे. आज खेडेगावातनं लोक बाहेर जातात शहराकडे काम करायला, पण मला वाटतं आता पुरंदरमध्ये उलटं मायग्रेशन व्हायला लागलं की शहरातनं आता लोक पुरंदरकडे जायला लागले, कारण तिथलं जीवन शहरापेक्षा चांगलं जीवन झालेलं आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला आता सगळीकडं हळूहळू दिसून आली. तर मला आपण सर्वांचे एक मनपूर्वक धन्यवाद मी सर्वांना देतो की गेली जवळजवळ 10-12 वर्ष आपण एवढं सगळं चांगलं काम केलेलं आहे. पण आमची जी टीम आहे, लीनाची टीम, त्यांनी जो ज्या पद्धतीनं, आमची टीम फार बारकी आहे, म्हणजे फार मोठी टीम नाही आहे. 5-6 लोकांची टीम आहे, 4 लोकांची टीम आहे. आणि 4 लोकांची टीम ही 108 गावं आणि त्या गावात जी कामं सुरू आहेत त्याचं सगळं कंट्रोल किंवा त्याचं सगळं हे काम करत असतात, फार प्रामाणिकपणे काम करतात. तर सगळ्यात मोठं कॉंग्रॅच्युलेशन ह्या टीमला द्यायला पाहिजे. त्यामुळं आणि आमचे NGO पार्टनर्स, त्यामुळं हा जो सक्सेस आम्हाला मिळालेला आहे हा अशीच डेव्हलपमेंट सुरू राहायला पाहिजे. आता आमच्याकडं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बारामती ॲग्रोसारखे सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स ह्यात आलेले आहेत की जे तंत्रज्ञान जे लागतं, नवं तंत्रज्ञान शेतीसाठी किंवा शेतकामासाठी, त्यात त्यांची फार मदत आता होत आहे. त्यांचं ते ट्रेन करत आहेत सगळ्या शेतकऱ्यांना की उत्पादन कसं आपण चांगलं करू शकू. आमच्याकडं विद्यार्थी सहाय्यक समितीची लोकं आहेत, ज्ञान प्रबोधिनीची लोकं आहेत. ही सगळीजण आम्हाला मदत करत असतात की आम्ही ही गावं कशी सुधारू. तर सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि आपण सगळे आलात.